नमस्कार मित्रांनो, मी केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा मनापासून बैलपोळ्याच्या शुभेच्छा. मित्रांनो, आपण 6 एपिसोड बघतोय. प्रवास, एक अद्भुत कथा, 6 प्रकरणं आपण पाहिलेली आहेत. अतिशय रंजक टप्प्यावरती आता ही गोष्ट येऊन ठेपलेली आहे. आज या कथेचा 7वं प्रकरण आपण बघणार आहोत. 7वा एपिसोड आहे या कथेचा. बिलकुल चुकवू नका. अत्यंत महत्वाचा टर्निंग पॉइंट या आजच्या एपिसोडमध्ये आहे. मित्रांनो, आपण सुरू करूया. स्ट्रेट अवे आपण या गोष्टीकडे जाऊया. असेच काही दिवस झाले असतील तेव्हा पुन्हा एकदा महाकाय पक्षाचा आवाज वस्तीत सगळ्यांनी ऐकला. हा आवाज विमानाच्या उड्डाणाचा आहे हे अर्थातच विमानातून आलेल्या सगळ्यांना माहित होतं. काही तासांनंतर विमान पुन्हा एकदा लँड झाल्याचाही आवाज आला. विक्रमला कळेना, आपल्याला न घेता विमानाची ये जा कशी काय झाली बुवा. आता आजकाल त्रिजटा आणि तिच्या भावांच्या सोबत विक्रमला खाणाखुणा करत करत जुजबी संवाद करता येऊ लागला होता. तेव्हा त्यानं त्रिजटाला एका कागदावर विमानाचं चित्र काढून दाखवलं. तो महाकाय पक्षी नाहीये हेही त्यांनी सांगितलं. अर्थात तिला विमान म्हणजे नेमकं काय असतं हे कळलेलंच नव्हतं. एके दिवशी त्रिजटानं सांगितलं की ती ज्या कुठल्या उपवनात काम करते तिथे एका बाईला आणून ठेवण्यात आलंय. ती बाई खूप सुंदर आणि खूप तेजस्वी असली तरी अतिशय उदास असते. तिला काय हवं नको ते पाहण्याची जबाबदारी त्रिजटा आणि इतर दासींवरती सोपवण्यात आली आहे. पण एक विचित्र सूचना अशी करण्यात आली आहे की तिला त्या उपवनातून पळून जाऊ द्यायचं नाही. त्यामुळेच त्रिजटाला असा संशय आला की कदाचित ही बाई आपल्या सम्राटांच्या राजघराण्यातली नसून एक दुसरीच कुणीतरी पण महत्वाची कैदी असावी. त्या घटनेनंतर 2-3 आठवड्यातच एक भलतीच बातमी वस्तीवर येऊन धडकली. राजधानीत म्हणे आगीचा भडका उडाला. कशी लागली आग काय माहित, पण त्यात राजधानीतले कित्येक सरदारांचे मोठमोठाले भव्य वाडे जळून खाक झाले. त्या वाड्यांमधले दगडी अवशेष तेवढे टिकून राहिले. लाकडी रचना मात्र सगळी भस्म झाली. विशेष म्हणजे सम्राटांचा विशाल राजवाडा आणि युवराजांचा वाडा यांनाही काही प्रमाणात या आगीची झळ बसून बरंच मोठं नुकसान झालं म्हणे. अर्थात हेही समजलं की सम्राटांचा खजिना प्रचंड असल्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे काही एक फरक पडलेला नसून ताबडतोब डागडुजी आणि बांधकामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. पण मुख्य प्रश्न हा होता की आग लागलीच कशी. आगीचं कारण कळण्यासाठी सम्राटांनी ताबडतोब चौकशी आयोग नेमला. काही दिवसांनी मात्र अंदर की बात म्हणून आणखी एक खबर वस्तीपर्यंत येऊन पोचलीच. ती म्हणजे की या जाळपोळीच्या मागे परकीय शक्तींचा हात असावा कदाचित. असावा नव्हे, होताच म्हणे. सम्राट आणि काही सरदारांना तर ती आग नेमकी कुणी लावली हेही ठाऊक असावं कदाचित. पण राज्यात सर्वत्र बोभाटा होऊ नये, झाली तेवढी नाचक्की पुरे झाली म्हणून त्या व्यक्तीचं नाव जाहीर केलं जात नाहीये. चौकशी आयोगाचा फारसं मात्र करण्यात आलेला आहे, वगैरे वगैरे वगैरे. आता हळूहळू विक्रमला त्रिजटाची भाषा थोडी थोडी येऊ लागली होती. एके दिवशी त्रिजटा कामाला जाताना मी अशोक वनात जाते असं सांगून गेली. पण आपण जे काही ऐकलं ते बरोबर ऐकलं का याची त्यानं त्रिजटाच्या आईशी बोलून खात्री करून घेतली. दिवसभर तो यावर विचार करत होता. खूप प्रश्न त्याच्या डोक्यात घोळत होते. त्रिजटाच्या भावांशी याबाबत बोलावं असं त्याला काही एक क्षण वाटलं, पण तरी त्यांनी ठरवलं की नको बाबा, आधी त्रिजटाशी बोलून घेऊ. तेव्हा कामावरून ती सायंकाळी परत आली तेव्हा तिला एकांतात घेऊन विक्रमनं विचारलं की अशोकवनात जी स्त्री आली आहे तिचं नाव काय म्हणालीस. तेव्हा त्रिजटा तिचं नाव सांगते. ती म्हणाली सीता. विक्रमला विश्वासच बसेना. त्यानं न राहून विचारलं, तुमच्या सम्राटांचं नाव रावण तर नाही ना. तेव्हा ती चमकलीच. ह्याला कसं काय माहिती सम्राटांचं नाव. ती म्हणाली, हो, रावण हेच त्यांचं नाव आहे, पण आम्ही त्यांना आदर देण्यासाठी त्यांचं नाव उच्चारत नाही, नुसतंच सम्राट म्हणतो. बाप रे, हे काय होऊन बसलंय. विक्रमला काहीच कळेना. विक्रमला इतकं बुचकळ्यात पडलेलं त्रिजटांनी यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. तिला त्याची काळजी वाटू लागली. ती काही बोलणार एवढ्यात खात्री करण्यासाठी स्वतः विक्रमनंच आणखी एक प्रश्न विचारला, तू आणि ती बाई एकमेकींशी बोलता का ग. तेव्हा ती म्हणाली, सीता जास्त बोलत नाही,
शिवाय आम्हाला वरून असा आदेश आहे की त्या प्रमाणापेक्षा जास्त जवळीक तिच्याशी करायची नाही. पण तरीही तिला जेवण देताना, पाणी देताना वगैरे अशा वेळेस मी काही ना काही बोलायचा प्रयत्न करते. सुरुवातीला ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. एकतर माझी तिला भाषा कळत नव्हती, तिला माझी. पण पुढे पुढे खाणाखुणा करत करत आम्ही माफक बोलू लागलो आणि आता तर तिला आपल्या भाषेचे काही काही शब्द पण येऊ लागलेत म्हणे. बरं, मग मला एक सांग, तिच्या नवऱ्याचं नाव राम आहे का? विक्रमनं असं विचारता स्त्रीजटाला आणखी एक आश्चर्याचा धक्का बसला. हे तुला कसं काय माहिती रे? तिने विचारलं. बिचारा विक्रम काय बोलणार यावर? तिला सांगूनही काही उपयोग नव्हता. तिच्या आकलना पलीकडची ही गोष्ट होती. नंतर त्यानं आई वडिलांना हे सगळं सांगितलं. म्हणजे आपण टाइम ट्रॅव्हल करून रामायण काळात आलोय. अरे देवा, मी एवढी रोजच्या रोज तारीख वार यांची नोंद करतोय, त्याचा काय उपयोग? अवघड आहे सगळं. विक्रमचे बाबा म्हणाले, अहो ते सोडा, लवकरात लवकर 2014 मध्ये कसं जाता येईल याचा विचार करा. आपल्याला विजय आणि सानियाकडे जायचंय म्हटलं. विक्रमची आई म्हणाली. आई आणि बाबांप्रमाणेच विक्रमला सुद्धा आजच्या म्हणजे 2014च्या काळात यायचं होतं, पण मार्गच काही केला सुचत नव्हता. विक्रमला हे कळत होतं की हातपाय हलवल्याशिवाय पुन्हा टाइम ट्रॅव्हल करून 2014 मध्ये जाता येणार नव्हतं. म्हणून त्या दिशेनं त्याचा आता विचार सुरू झाला. आकाशात हिरवट करड्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक ढगांच्या वादळातून विमान गेलं. ती एक नॅचरल फिजिकल वर्ल्ड मधली अनॉमली होती फक्त. एक अपघात. लाखात नाही, कोट्यवधीत एकदाच घडू शकणारा प्रकार. ठरवून सुद्धा असं पुन्हा करता येणं अशक्य. त्यामुळे आता जर टाइम ट्रॅव्हल करायचं ठरवलं तर कंट्रोल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार करून एक पोर्टल तयार करायला लागणार होतं. पण ही काय सोपी गोष्ट होती? इथे साध्या मोबाईलला चार्ज करायला इलेक्ट्रिसिटी नव्हती, तर मग कंट्रोल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डसाठी लागणारी पॉवर कुठून आणणार? शिवाय निदान 2014 पर्यंत तरी कुणी यशस्वीपणे टाइम ट्रॅव्हलचे प्रयोग केल्याचं त्याच्या ऐकण्या वाचण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे तोही मार्ग बंदच होता. आता एकच मार्ग होता, तो म्हणजे प्रभू राम आणि हनुमान यांच्या चरणी डोकं ठेवून मदत मागणे. आणि विशेष म्हणजे थोडे प्रयत्न केले तर ते अक्षरशः शक्य होतं. हनुमान हा सिद्धयोगी असून चिरंजीवी आहे, हेही त्याने कुठेतरी वाचलं होतं. काय सांगावं, तो टाइम ट्रॅव्हलर सुद्धा असू शकेल. पण हनुमान आणि राम हे आपल्याला तरच मदत करतील जर आपण त्यांच्या उपयोगी पडलो तर. राम, लक्ष्मण आणि हनुमान यांना सीता मैयाला बंधमुक्त करायचंय. त्यासाठी ते लवकरच लंकेत युद्ध सुद्धा लढतील. हनुमानाने नुकतंच केलेलं लंका दहन ही त्याचीच चेतावणी तर आहे, हे विक्रमच्या लक्षात आलं. जर आपणच प्रयत्नपूर्वक सीता मैयाला सोडवलं आणि प्रभू राम यांच्या हवाली केलं तर मग नक्कीच राम आणि हनुमान इम्प्रेस होतील आपल्यावर. विक्रमच्या डोक्यात गर 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 विचारचक्र चालू झाली. मित्रांनो, हा होता आपला एपिसोड 7वं प्रकरण. कसं वाटलं तुम्हाला? मित्रांनो, आजचं हे प्रकरण जर तुम्हाला आवडलं असेल तर कृपया कमेंट सेक्शनचा वापर करा. तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. तुमच्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप मिळतो. मित्रांनो, ही कथा आवडत असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रपरिवाराला ही कथा फॉरवर्ड करा, शेअर करा मोठ्या प्रमाणात. आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, लवकरच उद्या घेऊन येणार आहे मी प्रकरण 8. तेव्हा ही अद्भुत कथा प्रवास बघत रहा, ऐकत रहा. बाय बाय, टाटा, जय श्रीराम.